आपण सविस्तर सगळ्या बातम्या बघणार आहोत। सुरुवात आपण एका महत्त्वाच्या घडामोडीने करूया। खरं तर जनआक्रोश मोर्चा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये निघालेला आपण पाहिला आणि तिथं देशमुख कुटुंबीय सहभागी झालेले होते। त्याच्या व्यतिरिक्त अनेक नेते आपल्याला व्यासपीठावर बघायला मिळाले, त्या आक्रोश मोर्चात बघायला मिळाले। आज मुंबईमध्ये हा जनआक्रोश मोर्चा निघतोय। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसंच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात आज मुंबईत सर्वपक्षीयांकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा हा मोर्चा असेल। मुंबईत होणाऱ्या या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी होणार आहेत। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आरोपींना शिक्षा मिळावी या मागणीकरता मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाकरता देशमुख कुटुंबीय बीडच्या मस्साजोगमधून मुंबईत दाखल होणार आहे। तर भाजप आमदार सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड या देखील मोर्चात सहभागी होते। बीड आणि परभणीनंतर आज आपल्याला मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आपल्याला आंदोलन या ठिकाणी नियोजित करण्यात आलेला आहे। हा मोर्चा आपल्याला साधारणतः 10 वाजता सुरुवात होणार आहे। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असं मोर्चाचं आपल्याला या ठिकाणी हे आपल्याला रूट असताना पाहायला मिळणार आहेत। मात्र आझाद मैदानामध्ये आपल्याला या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तुम्ही माझ्या डाव्या बाजूला पाहू शकता, आझाद मैदानामध्ये या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार आझाद मैदानामध्ये घडू नये याची संपूर्ण दखल आपल्याला मुंबई पोलिसांकडून घेण्यात येताना पाहायला मिळते। यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर संतोष देशमुख असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशी असेल यांना न्याय मिळावा या कारणामुळे आपल्याला बीड असेल, परभणी असेल या जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलन उभं राहताना पाहायला मिळाली होती। आणि त्यानंतर या आंदोलनाचं आपल्याला प्रामुख्याने मुंबईमध्ये देखील आता होताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्याने मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असं या आंदोलनाचा आपल्याला रूट असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या रूटवरती मोठा पोलीस बंदोबस्त असणारच आहे। मात्र या आंदोलनाची सांगता ज्या आझाद मैदानामध्ये होणार आहे त्या आझाद मैदानामध्ये आपल्याला मोठा पोलिसांचा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे सकाळी 10 वाजता जेव्हा मोर्चाला सुरुवात होणार आहे तेव्हा साधारणतः आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा हे जरी 500 मीटरचं अंतर असलं तरी या 500 मीटरच्या अंतरावरती आपल्याला मोठ्या संख्येने मुंबई पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे। कारण की मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था असेल किंवा वाहतुकीचा कोणताही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये याची संपूर्ण दखल घेतल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई आझाद मैदान।